Morning. In last lecture, we discussed about the theoretical part. I already sent you all notes which are related with the cost of capital. Today onwards, we will solve the problems of cost of capital. Okay. So प्रॉब्लेम छोटे छोटे आहेत, एक 4-5 प्रॉब्लेम आहेत, मी तुम्हाला ऑलरेडी सेंड केलेले आहेत. ते आपण आज काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. ओके. फॉर्म्युले पण मी तुम्हाला दिलेले आहेत. काय म्हणायचं, कॉस्ट ऑफ डेप्टला म्हणायचं KD, कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्सना KE, कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर्सना KPR. ओके. आणि कॉस्ट ऑफ रिटेन्ड अर्निंगला KR असं डिनोट करायचं. ओके. सो फर्स्ट प्रॉब्लेम इज रिलेटेड विथ डिबेंचर्स. शॉर्ट प्रॉब्लेम आहेत, फॉर्म्युले पार्ट झालेले असले पाहिजेत. होतात प्रॉब्लेम म्हणजे फॉर्म्युले पार्ट होतात, इझी फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट वी विल रीड द प्रॉब्लेम अँड देन वी विल ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम. सो ए कंपनी इशूड 5,008% डिबेंचर्स ऑफ ₹100 each at a premium of 10%. The cost of flotation are 2%. The rate of tax applicable to the company is 60%. Compute the cost of debt capital. 3 लाईनचा प्रॉब्लेम आहे, इझी आहे. पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगते, मग आपण तो सॉल्व करू. मग ह्या कंपनीने काय केलेले आहे, 5,000 डिबेंचर्स. किती % डिबेंचर्स आहेत, 8% डिबेंचर्स. याचा अर्थ काय, 8% डिबेंचर म्हणजे वी हॅव टू पे 8% इंटरेस्ट ऑन द डिबेंचर्स. बरोबर. केवढ्याचे आहेत, ऑफ ₹100 each. 5,000 डिबेंचर 100 प्रमाणे 5 लाख रुपीज झाले. लक्षात येते का. ओके. पण ते देत असताना ॲट ए प्रीमियम ऑफ 10%, म्हणजे 5 लाखच्या 10% किती झाले, 50,000 प्रीमियमने इश्यू केलेले आहेत. द कॉस्ट ऑफ फ्लोटेशन आर 2%, म्हणजे ते इश्यू करण्यासाठी जो काही एक्सपेंडिचर आपल्याला येणार आहे तो किती % आहे, 2% आहे. कशाच्या 2% आहे, 5 लाखच्या नाही घ्यायचं. 5 लाख ही फक्त डिबेंचरची कॉस्ट आहे. आपण ते काय केलेलं आहे, इश्यूड ऑन प्रीमियम, 10% प्रीमियमने. प्रीमियम असेल तर आपण काय करतो, ॲड करतो. डिस्काउंट असेल तर आपण काय करतो, लेस करतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रीमियम आहे म्हणजे 5 लाखवर 10%, 5,50,000, त्याच्यावरती 2% काय आहे, फ्लोटेशन कॉस्ट आहे. द रेट ऑफ टॅक्स ॲप्लिकेबल टू द कंपनी. तुम्हाला सांगितले मी की डिबेंचर हे काय आहे, टॅक्स डिडक्टिबल सोर्स आहे आणि मग हा 60% टॅक्स त्याच्यावरती ॲप्लिकेबल आहे. कम्प्यूट द कॉस्ट ऑफ डेब्ट कॅपिटल. आता त्याची कॉस्ट किती येईल आपल्याला, लक्षात आलं. 5,000 डिबेंचर्स 100 each. बरोबर. 10% प्रीमियमनी द्यायचेत आपल्याला. त्याची कॉस्ट ऑफ फ्लोटेशन किती आहे, 2% आहे आणि टॅक्स रेट किती आहे, 60% आहे. ओके. नाव लेट अस सॉल्व द प्रॉब्लेम. द आफ्टर टॅक्स कॉस्ट ऑफ डेब्ट. फॉर्म्युला काय सांगितला होता मी तुम्हाला, KD इज इक्वल टू I/NP इंटू 1 - T. बरोबर. I मीन्स इंटरेस्ट, NP मीन्स नेट प्रोसीड, 1 - T. T मीन्स टॅक्स रेट. आता इथे इंटरेस्ट किती येईल, 5 लाखवर 8% किती येणार, 45 40,000 इंटरेस्ट. आता NP आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. NP मीन्स नेट प्रोसीड. मी तुम्हाला सांगितलं की ₹5 लाखचे काय आहेत, डिबेंचर आहेत, प्लस 50,000 काय आहे, प्रीमियम आहे, 5,50,000. बरोबर. आता याच्यावरती काय आहे, 2% फ्लोटेशन कॉस्ट, म्हणजे 5,50,000वर 2% फ्लोटेशन कॉस्ट किती आली, 11,000. म्हणजे 5,50,000 मायनस 11,000. 11,000 कुठून आणलं आहे, फ्लोटेशन कॉस्ट कशावरती आहे, 2% आहे 5,50,000 वरती. बरोबर. म्हणजेच नेट प्रोसीड किती आली, 5,50,000 मायनस 11,000 किती आले, 5,39,000. ओके. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला, KD इज इक्वल टू 1/NP इंटू 1 - T. मग इंटरेस्ट किती आहे, 40,000. नेट प्रोसीड किती आहे,
आत्ता आपण कॅल्क्युलेट केली 5,39,000 अँड 1 मायनस टी, टी मीन्स 60%, 60% म्हणजेच 0.6, 1 मायनस 0.6 असे आले 40,000 अपॉन 5,39,000 इंटू 0.4, 0.4 म्हणजेच किती आले 4/10. हे लक्षात येते का आपण पहिली दुसरीला शिकलो होतो 0.4 म्हणजे किती 4/10. असं ॲन्सर आलं 2.96%. म्हणजे कॉस्ट ऑफ डेब्ट किती आली आपली 2.96%. समजला का प्रॉब्लेम? सोपा आहे, इझी आहे. ओके, नाव सेकंड प्रॉब्लेम. फर्स्ट आय विल रीड प्रॉब्लेम देन वी विल सॉल्व. आता हा रिडीमेबल आहे, मागचा जो होता इररिडीमेबल परत न करणारे डिबेंचर होते, त्याचं काही लाईफ टाईम नव्हतं. आता इथे मात्र काय आहे की वी हॅव टू पे डिबेंचर आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम. मग त्याचा फॉर्म्युला पण काय आहे, वेगळा आहे फॉर्म्युला. ठीक आहे. ए कंपनी इशूज 5,000 12% डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच ॲट ए डिस्काउंट. मागचा प्रीमियमचा होता, आता हा काय आहे डिस्काउंटचा आहे. ॲट ए डिस्काउंट ऑफ 5%. द कमिशन पेएबल टू अंडररायटर इज ₹25,000. अंडररायटर्सना आपल्याला कमिशन द्यावं लागणार आहे 25,000 रुपये. द डिबेंचर्स आर रिडीमेबल आफ्टर 5 years. 5 वर्षाचे डिबेंचर आहेत, 5% रिडीम करायचे आहेत आपल्याला. ॲज्युमिंग ए टॅक्स रेट ऑफ 50%. ओके, मग आता इथे काय आहे की आता पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगते प्रॉब्लेम. ए कंपनी इशूज 5,000 12% डिबेंचर्स ₹100 ईच. 5,000 डिबेंचर आहेत, इंटरेस्ट किती आहे 12%, ₹100 ईच प्रमाणे दिलेले आहेत ॲट ए डिस्काउंट ऑफ 5%. 5% डिस्काउंट. डिस्काउंट म्हटलं की मायनस करायचं, प्रीमियम म्हटलं की आपण काय करतो ॲड करतो. द कमिशन पेएबल टू अंडररायटर्स इज ₹25,000. किती कमिशन द्यावं लागणार आहे आपल्याला 25,000. द डिबेंचर्स आर रिडीमेबल आफ्टर 5 years. एन किती आहे, एन इज इक्वल टू, एन मीन्स नंबर ऑफ इयर्स. कशाचे नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ इयर्स रिडम्शनचे 5 years. बरोबर. टॅक्स रेट मागच्या वेळी 60% होता, आता किती आहे 50% आहे. ओके. आता याचा फॉर्म्युला आफ्टर टॅक्स कॉस्ट हे कुठले आहेत, रिडीमेबल डिबेंचर्स आहेत रिडम्शनचे. म्हणून याचा फॉर्म्युला काय आहे के डी इज इक्वल टू आय प्लस पी मायनस एन पी अपॉन एन डिवायडेड बाय पी प्लस एन पी अपॉन 2 आणि इंटू 1 मायनस टी ॲज इट इज. 1 मायनस टी म्हणजे काय, टॅक्स रेट आपल्याला रिड्यूस करायचा असतो. बरोबर. आता आय किती येणार आहे, आय फॉर इंटरेस्ट. किती इंटरेस्ट येणार आहे 5,000 डिबेंचर इंटू 100 म्हणजे किती झाले 5 लाख. 5 लाखवर 12%, 12×5 60, 60,000 60,000. आय इज इक्वल टू 60,000 प्लस पी, पी मीन्स प्रोसीड. किती प्रोसीड आहे 5,000 इंटू 100 5 लाख. बरोबर. मायनस एन पी. आता एन पी आपण कसा कॅल्क्युलेट करणार, हे 5 लाख होते, या 5 लाखमधून 5%, 5×5 25,000 हे काय झाले आपले डिस्काउंट आपण लेस करतो 4,75,000. बरोबर. डिवायडेड बाय 5. बरोबर. हे बघा इथे मांडलेलं आहे तसं 60,000 प्लस 5 लाख मायनस 4,75,000 अपॉन 5. परत सेम अमाऊंट येणार 5 लाख प्लस 4,75,000 डिवायडेड बाय 2. आणि हे इक्वेशन जर आपण सॉल्व केलं तर काय होणार आहे, हे 60,000 इथं 25,000 अपॉन 5 किती येतील 25,000 अपॉन 5 किती आले 5,000. आणि ह्या दोघांची टोटल घेऊन त्याला 5 आणि 4 9, 9,75,000 डिवायडेड बाय 2 हे किती आले 4,87,500. बरोबर. म्हणजे 60,000 प्लस 5,000 65,000 डिवायडेड बाय 4,87,500 इंटू 1 मायनस 0.5 काय घेतलं
50% आहे टॅक्स रेट, म्हणून काय केलं आपण 0.5 घेतलं. बरोबर. आता किती येईल ॲन्सर? हे बघा इथे आहे 6.66%. लक्षात आलं? 6.66%. हा झाला सेकंड प्रॉब्लेम आपला. नाव थर्ड प्रॉब्लेम. A company issues 1000 10% preference shares of ₹100 each at a discount of 5%. Cost of raising capital are ₹2000. Compute cost of preference capital. आपण 2 डिबेंचरचे प्रॉब्लेम घेतले. आता आपण प्रेफरन्स शेअर्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. बरोबर. 10%चे प्रेफरन्स शेअर्स आपण घेतलेले आहेत आणि ते 2 टप्प्यात ते प्रॉब्लेम म्हणजे 2 प्रकारचा आहे. Assume that firm pays tax 50%. Compute after tax cost of capital of a preference shares sold at ₹100 with 9% dividend and redemption price of ₹110 if the company redeem it in 5 years. म्हणजे एकदा जो प्रॉब्लेम आहे तो काय आहे? इररिडीमेबल. आणि सेकंड पार्ट काय दिला आहे? तेच प्रेफरन्स शेअर्स जर रिडीमेबल असतील 5 वर्षानंतर तर कॉस्ट ऑफ डेप्ट किती येईल? अशी कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर्स चेक करून आपल्याला काय करायचं असतात की हे प्रेफरन्स शेअर्स इश्यू करायचे किंवा नाही हे आपल्याला डिसाईड करता येतं. आता फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण पहिल्यांदा सॉल्व करू. काय केलं आहे? कंपनीने 1000 प्रेफरन्स शेअर्स 5% डिस्काउंटने इश्यू केले. बरोबर. म्हणजेच काय झालं आता इथे कॉस्ट ऑफ रेझिंग कॅपिटल 2000 आहे. नेट प्रोसीड 2000 आपल्याला त्यातनं लेस करावी लागेल. म्हणजे 1,00,000चे प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याच्यावरती 5% डिस्काउंट 95,000 झाले आणि 95,000मधून हे 2000 आणखी लेस झाले. किती आले नेट प्रोसीड? 95,000 मायनस 2000 किती आले? 93,000. बरोबर. मग आता KP इज इक्वल टू D/NP, डिव्हिडंड अपॉन NP. आता डिव्हिडंड किती आहे? 1,00,000 वरती 10% किती आला? 10,000. बरोबर. आणि नेट प्रोसीड आता तुम्हाला मी सांगितली 93,000 कशी आली? 1,00,000 मायनस 5,000 डिस्काउंट 95,000 आणि 2,000 हे कॉस्ट ऑफ रेझिंग कॅपिटल ही झाली. म्हणजे किती आली नेट प्रोसीड? 93,000. D/NP 1,00,000 अपॉन 93,000 इंटू 100 किती आली? 10.75%. आता हे आहे इररिडीमेबल. सेम वे जसं डिबेंचरचं आपण शिकलो होतो तसंच याचं पण आहे की रिडीमेबल जेव्हा येतं तेव्हा फॉर्म्युला चेंज होतो. तिथे आय होतं त्याच्याऐवजी इथे काय आलं? डी आलं. तोच जरी फॉर्म्युला MV मायनस NP हा जरी केला फॉर्म्युला लिहिला तरी चालू शकतो. D फॉर डिव्हिडंड प्लस 1/N F मायनस P डिवायडेड बाय F प्लस P/2. सेम टू सेम फॉर्म्युला आहे. ठीक आहे. इथे थोडंसं बुकमध्ये त्यांनी वेगळा केला आहे. डिव्हिडंड किती आहे? डिव्हिडंड किती पर्सेंट? आता त्यांनी एका डिबेंचरचं घेतलं आहे बघा. त्यांनी दिले 9%. बघा दिसतं आहे 9% डिव्हिडंड आणि एका डिबेंचरची प्राईस त्यांनी कॅल्क्युलेट केलेली आहे. डिव्हिडंड 9 1/N. N म्हणजे नंबर ऑफ इयर्स. किती वर्षांनी रिडीम करणार आहेत? 5. आता इथे सेकंड सांगत असताना त्यांनी काय सांगितलं होतं की 110 प्रीमियमनी देणार आहे. बरोबर. म्हणजे F किती आली? 110 आणि P किती प्राईस त्याची? ₹100. सेम प्राइसेस ह्या काय करायच्या? अपॉन 1/2 आपण डिवायडेड बाय 2 करतो. 110 प्लस 100. बरोबर. आता इथे 110मधून 100 गेले 10 डिवायडेड बाय 5 किती आले? 2. म्हणजे 9 प्लस किंवा 9 प्लस 2 आणि 210 डिवायडेड बाय 2 म्हणजे 11 डिवायडेड बाय 105 किती आला? 10.47%. कळलं का? म्हणजे जेव्हा लक्षात घ्या जेव्हा इररिडीमेबल आहेत तेव्हा किती येतो आहे? 10.75% डिस्काउंटनी इश्यू केला आपण. आणि जेव्हा रिडीमेबल आहे तेव्हा काय केलं? प्रीमियमनी इश्यू केला तरी पण 10.47% ही कॉस्ट ऑफ डेप्ट आलेली आहे. लक्षात आले? हे 3 प्रॉब्लेम झाले. आता चौथा प्रॉब्लेम हा शेवटचा प्रॉब्लेम आहे. काय आहे?
युअर कंपनीज शेअर इज कोटेड इन द मार्केट ॲट ₹20. तुमच्या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये 20 रुपयाला कोट झालेले आहेत. द कंपनी पेज डिव्हिडंड ऑफ ₹1 पर शेअर. कंपनी ₹1 डिव्हिडंड देते. अँड द इन्व्हेस्टर्स मार्केट एक्सपेक्ट ए ग्रोथ रेट ऑफ 5% पर ॲनम. आता हा ग्रोथ रेटचा प्रॉब्लेम आहे, बरोबर. म्हणजे काय झालं की तुमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत हे इन्व्हेस्टर काय करत आहेत की तुमच्या ऑर्गनायझेशनची, तुमच्या फर्मची ग्रोथ ही काय असणार आहे, 5% पर ॲनम असणार आहे असं गृहीत धरतात. तर काय करा, आता फर्स्ट दिले कम्प्यूट द कंपनीज इक्विटीज कॉस्ट ऑफ कॅपिटल. आपण प्रेफरन्शियलचा प्रॉब्लेम सॉल्व केला होता, बरोबर. आता काय आहे की आपण इक्विटीचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. इफ द अँटिसिपेटेड ग्रोथ रेट इज 6% पर ॲनम. ग्रोथ रेट किती आहे, 6%. तर कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितले. द कंपनीज कॉस्ट ऑफ कॅपिटल इज 8% अँड अँटिसिपेटेड ग्रोथ रेट इज 5%. Calculate the anticipated market price if the dividend of ₹1 per share is to be maintained. असे 3 त्यांनी ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आता आपण काय करूया, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. आता पहिलं काय सांगितलं होतं त्यांनी, KE इज इक्वल टू D/P × 100 प्लस G म्हणजे काय आहे, ग्रोथ रेट आहे, बरोबर. प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. डिव्हिडंड किती दिला आहे, ₹1. शेअरची प्राईस किती आहे, ₹20. बघा इथे फॉर्म्युल्यामध्ये मी टाकले D/P प्लस × 100 1/20 × 100. ग्रोथ रेट किती आहे, 5. बघा आता इथे किती झाले, 20/100, बरोबर आहे की. 20ने 100ला डिवाईड केलं, किती झाले, 5. 5 + 5 10%. KE सोपं आहे ना, D/P × 100 प्लस G. ठीक. आता सेकंड काय सांगितलं होतं त्यांनी प्रॉब्लेम, सेकंड केस काय सांगितली होती, इफ द अँटिसिपेटेड ग्रोथ रेट इज 6%. म्हणजे 5%च्या ऐवजी ग्रोथ रेट किती घ्या म्हणून सांगितली होती, 6%. आता सेम फॉर्म्युला D/P प्लस G. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आपल्याला, 1 मिनिट पुन्हा सांगते मी. If the anticipated growth rate is ₹6 per annum, calculate the indicated market price per share. जर ग्रोथ रेट 6% असेल तर मार्केट प्राईस काय असेल असं त्यांनी विचारले. मग आता फॉर्म्युला काय यूज करायचा, KE इज इक्वल टू D/P प्लस G आहे तुमच्याकडे फॉर्म्युला वरती, पण आपण तोच यूज केला होता. आता इथे काय केलेलं आहे, इज इक्वल टू 10%. वरती आपला कॉस्ट ऑफ इक्विटी किती आली होती, 10%. आता आपल्याला कॉस्ट ऑफ इक्विटी काढायची आहे का, नाही. वी हॅव टू कॅल्क्युलेट द मार्केट प्राईस ऑफ द शेअर. शेअरची मार्केट प्राईस आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग 10% इज इक्वल टू I/P प्लस 6%. कॉस्ट ऑफ इक्विटी आहे की नाही, तर कॉस्ट ऑफ इक्विटीच्या जागेवर आपण काय केलं, 10% टाकली, बरोबर. मग इथे काय आलं, डिव्हिडंड किती आहे, 1/P. मग आता इथं 10%, इथे I+P किती आला, 6%. म्हणजे I+P आपण इकडे घेतले, इज इक्वल टू 10% मायनस 6%. म्हणजेच 1/P इज इक्वल टू 4%. म्हणजेच P जर इकडे गेला तर 4 इकडे आले, 1/4 आले. मग P इज इक्वल टू 1/4%. म्हणजेच P इज इक्वल टू 25. हे इक्वेशन सॉल्व करत असताना तुमचं मॅथ्स थोडंसं चांगलं असणं फार गरजेचं आहे. मॅथ्सचे इक्वेशन्स म्हणजे 10वीचं जे बीजगणित होतं ते तुम्हाला जर आठवत असेल, ती इक्वेशन्स जर तुम्हाला येत असतील, आठवत असतील, तर काय आहे, तुम्हाला हे इक्वेशन्स पटपट समजतील. अदरवाईज तुम्हाला हे समजणार नाही. ओके. काय केलेलं आहे आपण, वरती 10% कॉस्ट ऑफ इक्विटी होती ती पुटअप केली आपण आणि 6% ग्रोथ रेट मांडला. 10%मधून 6% लेस केले, 4%. 1/P इज इक्वल टू 4%. 4% इकडे आणले आणि Pनी इकडे मल्टिप्लाय केलं, 1/4% आणि 1/4% म्हणजेच 25 आले. म्हणजे 1/4 1/4 100च्या
चौथा भाग किती आहे 25, म्हणून इथे 25 रुपये आपल्या शेअरची प्राईस आली. जर आपण 6% ग्रोथ एक्सपेक्ट करत असू तर आपल्या ह्या काला 25 रुपये आले. ओके. आता लास्ट पार्ट जो आहे तो थोडासा आणखी क्लिष्ट आहे. द कंपनीज कॉस्ट ऑफ कॅपिटल इज 8%. आता त्यांनी रेडीमेड दिली कॉस्ट ऑफ कॅपिटल 8%. एक्सपेक्टेड ग्रोथ रेट इज 5%. कॅल्क्युलेट अँटिसिपेटेड मार्केट प्राईस इफ द डिव्हिडंड 1 रुपयाच ठेवायचा आहे, ग्रोथ रेट 5% आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल 8%. आता बघा तोच फॉर्म्युला टाकला आपण. KE इज इक्वल टू D/P प्लस G. KEचे तिथे किती आले 8% गिव्हन आहे. डिव्हिडंड पण किती दिला आहे 1/P प्लस 5%. बरोबर. 1/P इकडे गेले इज इक्वल टू 8% मायनस 5%. 1/P इज इक्वल टू 3%. P इज इक्वल टू 1/3%. म्हणजेच किती आले रुपी 33.33. लक्षात आलं. घेणार आहे आणखी प्रॉब्लेम, थोडेसे टाईप करावे लागतील मला. मी ते दुसऱ्या बुकमध्ये आहेत ते आणखी घेते. वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल पण मला घ्यायचं आहे. तुम्हाला हे बऱ्यापैकी समजलं असेल. पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका, पुन्हा पुन्हा लक्ष द्या. ओके. आपण थांबूया. बाय बाय. खूप मोठा व्हिडिओ झाला की अपलोडिंगला थोडा त्रास होतो. तुमचे काही डाऊट्स असतील तर मला अवश्य फोन करा.